कारण मला असं वाटायचं की खूप आहे, टीमकडे खूप आहे, पण तो सपोर्ट कुठेतरी अजूनही हवा होता मला आणि मला वाटतं की तो आत्ता मला मिळतोय. मध्यंतरी प्रश्न विचारला होता की एका ठिकाणी आता तुम्ही नाही आहे, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चाललाय, तुम्हाला भीती नाही का वाटत? म्हणलं बघ कसं असतं, हॉटेल एका ठिकाणी बंद होतं आणि दुसऱ्या ठिकाणी सुरू होतं, तर टेन्शन कोणाला यायला पाहिजे? ज्याच्याकडे शेफ नाही. लफडं शेफ करू शकतो, लफडं शेफमुळे होतं. मला असं वाटतं की स्वयंपाक मीच बनवत होतो, त्यामुळे मी इकडे आलो, स्वयंपाक मीच बनवणार आहे. मुद्दाम सांगू शकतो की मला केदार सर रोज एक फोन करतायत हल्ली. एका चॅनल हेडनी दररोज एक फोन करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्यात ती केदार सरांनी करणं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर 27 एप्रिलपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक मस्त शो येतोय कलर्स मराठीवर आणि त्याच कार्यक्रमाचे दोन भारी माणसं आज या फ्रेममध्ये बसली आहेत. स्वागत करूया. हसताना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला पुन्हा एकदा येणारे डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठी. थँक्यू सो मच. बरं सर, आता मला थोडीशी भीती आहे, कारण कसे आहात विचारल्यानंतर ते नको यायला माझ्याकडे. बरं, कसे आहात? आम्ही मजेत. हसताय ना तर हसायलाच पाहिजे. तुम्ही कसे आहात? मी मस्त एकदम. आणि तुमच्या दोघांना इथे भेटून मला खूपच भारी वाटतंय, कारण भाऊ तर आले तिथे, निलेश सर तुम्ही पहिल्यांदा आलात इथे. सो भाऊ कसे आहात? मी मस्त. बरं, प्रमोशन सुद्धा चाललंय कार्यक्रमाचं आणि प्रोमो पाहिला आम्ही. खरं तर खूप सुंदर सेट आहे, तर मला बरंच जाणून घ्यायचं या कार्यक्रमाबद्दल. सुरुवात कशी झाली आहे? कारण आपलं एक पेटंट वाक्य असतं, जसं माझं हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, तसं तुमचंही जे अख्ख्या जगाला माहिती आहे की कसे आहात हसताय ना हसायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या वाक्यातनं आपल्या शोचं नाव येतंय. कमाल आहे. हे कधी सुचलंय सर? नाही, हा वाक्यप्रयोग अनेक वर्षे मी करत होतो. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी यायचो आणि हेच वाक्य बोलायचं. बरं, त्याची एक गोष्ट आहे, म्हणजे हे सुचलं होतं का किंवा काय, तर तसं नव्हतं. मी एकदा आलो आणि काहीतरी सुरुवात करूया म्हणून मी आपलं प्रेक्षकांना म्हणालो कसे आहात सगळे, तर काही रिस्पॉन्स आला नाही. मी त्यांना म्हणलं म्हणा मजेत, म्हणजे म्हणाले मजेत. हसताय ना, खालून आलं हो, हसायलाच पाहिजे. मग दुसऱ्या एपिसोडची सुरुवात मला काही सुचलीच नाही, म्हणून मी ते रिपीट केलं. तर आपल्यालाच वाटतं ना, आपण आपली वाक्य रिपीट करतोय, आपण दुसरं लिहायला पाहिजे का. तर तिसऱ्या वेळेला तोच ऑडियन्स होता, कारण काही पेड ऑडियन्स असतो, काही नवीन असतो. तो पेड ऑडियन्सला ते पाठ झालं होतं. ते आल्यालाच म्हणले हसताय ना, माझ्या लक्षात आलं की ओके ह्यात काहीतरी गंमत येते. मग ते मी मुद्दाम रिपीट करत गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण एपिसोडची सुरुवात अशी केली तर त्याला एक वेगळा सूर लागतो आणि प्रत्येक जण मग त्यात इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणून ते हसताय ना हसायलाच पाहिजे जी सुरुवात झाली. आणि जेव्हा हा शो करायचा ठरला तेव्हा केदार सर आहेत कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड, केदार शिंदे सरांना मी भेटलो तेव्हा ते म्हणाले की नावं काय आहेत डोक्यात. तर मी अशी 4-5 नावं आहेत माझ्या डोक्यात म्हटलं. तर ते म्हणाले नाही. मग मी तुकडे केले होते या नावाचे. द हसताय ना शो असा एक लिहून घेतलं होतं आणि द हसायलाच पाहिजे शो असं पण केलं होतं मी. तर म्हटलं बघू ह्याच्यातलं काय सिलेक्ट होतंय. तर ते म्हणले नको, आपण ते 2 तुकडे कशाला करायचे, आपण ते एकत्रच करू ना, अख्खंच वाक्य तुझंच आहे ना, हसतायनाच हसायलाच पाहिजे, बस एवढंच शोचं नाव आहे. म्हणजे ओके, तुम्हाला आवडलं मग चांगलंच आहे. ते म्हणाले पोचवायला खूप अवघड नाही जाणार. म्हणजे काय बापरे हे नवीन काय, मग त्याच्यातच विचार प्रक्रिया 1 महिना चालेल मग लोकांना कळेल असं नको. सिम्पल तुझ्या या वाक्यातून कळेल की तुला काय म्हणायचं आहे आणि लोकांपर्यंत ते अगदीच नवखं काहीतरी आणताय का, तर तसं नाही आहे. तुम्हाला जो हवा आहे, म्हणजे जी रेसिपी हवी आहे तीच आणली असं ते कळेल लगेच. पण मस्त आहे, हे भारी आहे, मला खूप आवडलं आपल्या इंट्रोडक्शन मधलं शोचं नाव. सो भाऊ, नवीन शो आहे, किती उत्सुकता आहे, किती एक्साइटमेंट आहे, किती नर्वस आहात, काय चाललंय नेमकं? नर्वस तर आहे, सुरुवात आहे आणि खूप एक्साइट पण आहे की रिस्पॉन्स चांगला येतोय आणि सगळं वातावरण एकदम छान आहे आमच्याकडे. आणि मुळातच समोर भरत जाधव सर, अलकाताई आणि त्यात केदार सर आहेत, त्यामुळे सगळे आपलीच माणसं आजूबाजूला असल्यामुळे खूप पॉझिटिव्ह असं आम्ही काम, कोण ओरडणारं नाही आहे किंवा उगाचंच काय चाललं आहे असं नाही, छान चाललं आहे आणि आम्ही करतोही धमाल आणि होते सुद्धा धमाल. सुरुवात छान आहे आणि आता अजून खूप करायचं आहे. पण मी आता ना आज सेटचे व्हिज्युअल्स बघितले आणि फोटो पाहिले, खूप व्हायब्रंट आणि खूप सुंदर सेट आहे. खरं तर ना नवीन एक म्हणतो नवीन वास्तू एक नवीन ऊर्जा घेऊन येते. हा शो, हा नवीन सेट तुमच्यासाठी किती पॉझिटिव्हिटी घेऊन आला? प्रचंड. कारण हा बनवला राकेश हांडे यांनी आणि पहिल्या आमच्या भागात तो उल्लेख पण झाला. हा त्यांचा 500वा सेट आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे
अवॉर्ड शोचे सेट बनवले आजपर्यंत, ते लोकांना माहिती आहेत. आणि हा 500वा आहे, म्हणजे तो एक लक फॅक्टर आम्हाला मिळणार आहे त्या सेटकडून. आणि हवा येऊ द्या असू द्यात किंवा हा शो, आता सेट हा खूपच महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही एखादा कार्यक्रम तिथे सादर करता. कारण कधी गाव असेल, कधी शहर, हा थोडा शहरी सेट आहे, पण तरीसुद्धा याच्यात तो गावचा कनेक्ट आहे. तिकडे एक चाळ पण आहे. काही गावातली कॅरेक्टर जी मुंबईत येऊन राहतात बघा. आपण किती झालं मुंबईत राहिलो, दुबईत राहिलो, कुठेही राहिलो तरी गाव नाही सुटत आपलं. आपण त्याचा उल्लेख सतत करतो किंवा आपल्या भाषेतून तो गोडवा येतो गावचा. तर तशी पात्र तिकडे दिसतील तुम्हाला. पण सेट असा हवा होता की जो सगळ्यांना जवळचा वाटेल पटकन. आणि मला पण तिथं जायला आवडेल. मला लहानपणापासून कार्टून्स बघायला आवडायचं, किंवा आपण छान छान गोष्टीचं पुस्तक जेव्हा कलरफुल मिळायचं आपल्याकडे काहीतरी, तर ते वाचताना असं वाटायचं की ह्या गावात मला जायला मिळालं तर म्हणजे किती सुंदर असतं ना, किती स्वच्छ छान. असं कुठं गाव असतं का, इतकं छान कुठं घर असतं का, मला ह्या गावात जायला आवडेल. तर मला वाटतं हवा येऊ द्याचा सेट असा असायला पाहिजे असं नेहमी मला वाटायचं की त्यात मला जायला आवडेल. आणि त्याहीपेक्षा एक पैसा वेगळा सेट आता हसताही ना हसायलाच पाहिजेच आहे, की तो बघताना 9 वाजता तुम्हाला नक्की वाटेल की मला इथं जायचंय, मला या चौकात जायचंय, या सगळ्या मंडळींना भेटायचंय, म्हणून तो तसा बनवलाय. येस भाऊ, किती एक्साइटमेंट असते आता सेटवर जाताना, काय धमाल असते सगळी? धमाल म्हणजे काय होतं, खूप स्पेस आहे आम्हाला, म्हणजे स्टेज मोठाच्या मोठा आहे आणि पुढे जागासुद्धा खूप आहे. त्यामुळे ऑडियन्स आणि आमच्यात खूप चांगलं इंटरॅक्शन होतं आणि मजा येते. म्हणजे आता तिकडे आल्यावरच तू येशील ना आमच्या सेटवर, तेव्हा तुला ती गंमत कळेल की काय आहे ते. आणि खूप मजा 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 आहे. पण ना, प्रेक्षकांना हसवणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे. रोज काहीतरी, दर आठवड्याला काहीतरी नवीन लिहायचं, ते सादर करायचं. आणि कारण ऑडियन्स पण असतो, त्याच्यामुळे लाईव्ह रिस्पॉन्स, आपला पंच किती ॲप्ट पोचतोय किंवा नाही. तुम्ही गेली कित्येक वर्ष हे करताय, रोज नव्याने काहीतरी वेगळं. जेव्हा तुम्ही सेटवर जाता किंवा स्टेजवर जाता, त्या गेटअप करून आता परफॉर्म करायचं आहे, एक कलाकार म्हणून, एक परफॉर्मर म्हणून काय विचार असतो तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता सेटवर? म्हणजे माझं तर असं होतं, जसं नाटकासाठी आम्ही थर्ड बेल होते आणि मग घाम फुटतो की आता काय होणार आहे. म्हणजे हा आमच्यासाठी पहिलाच प्रयोग असतो दर मंगळवारी. असं नाही की हे झालेलं आहे आता अजून जरा ॲडिशन ह्याच्यात करू, असं काही नसतं. ते पहिलाच थर्ड बेल वाजते आम्हाला, जसं याची ऑर्डर येते, चला आता सुरुवात. मग ती काय हाल होतात ना आमचे, जोपर्यंत रंगत नाही. म्हणजे सुरुवातीचा एक पंच वाजला की थोडा कॉन्फिडन्स, दुसरा वाज, आणि मग तो रंगत जातो. तर म्हणजे तशीच भीती आहेच कायम, आणि ती असावीच, त्याशिवाय ती मजा नाही येणार. येस सर. नाही, तीच आहे ना की बऱ्याच वेळेला आम्ही बोलताना म्हणतो की ती भीती असायला पाहिजे प्रत्येक कलाकाराला, की कालपर्यंत आपण सगळ्यांना हसवलंय, पण आजचा दिवस हा नवा आहे. मी नेहमी म्हणतो की सर्कसमध्ये काम करणारी जी तारेवर चालणारी मुलगी आहे ना, तिचा आदर्श ठेवायला पाहिजे काम करताना. कारण ती वर्षानुवर्षे त्या तारेवरून चालते. पण ती असं नाही म्हणत मी आता 500 वेळा चालली, 600 वेळा मी डोळे दाखवून चालले तरी चालेल. नाही, तिला परत बॅलन्स करा. ती पडू शकते, तिचा जीव जाऊ शकतो, तिला भीती वाटू शकते. तर मला वाटतं की ती तारेवरची कसरत कलाकाराची आहे, आणि विनोदी कलाकाराची तर आहेच. कारण त्याला इमोशन्सशी पण खेळायचं आहे आणि त्याला त्यांच्याकडून ते हसणं काढून घ्यायचं आहे, त्यांना हसवायचं. आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकृतीचा माणूस समोर असतो. म्हणजे स्वप्नील जोशी आले तर तुमचं काम थोडं कमी होतं, कारण ते इतके कमाल हसतात. प्रवीण तरडे आले तरी काम कमी होतं, कारण उत्सुकता इतकी असते त्यांच्याकडे हसण्याची. पण काही काही गंभीर व्यक्तिमत्व जेव्हा येतात तेव्हा भीती वाटते. पण आमचं भाग्य असं आहे की सगळ्यांनीच इतकी म्हणजे कमाल आम्हाला दाद दिली आजपर्यंत या मंचावरती, की असं कोणीच नाही आलं की आम्हाला हसू नाही आला तुम्हाला बघून. अनेक लोक, म्हणजे महेश मांजरेकर, मी उदाहरण देईल, महेश मांजरेकरांना हसवणं तसं सोपं नाही. कारण महेश सर हे म्हणजे त्यांना कमाल विनोदी सुचतं. त्यांनी खूप सुंदर लिहिलंय आजपर्यंत, दिग्दर्शक तर ते उत्तम आहेतच. त्यामुळे त्यांना माहिती असतं की आम्ही काय करणार, पुढचा पंच कदाचित काय असू शकतो. पण त्यांना सुद्धा हसवणं, किंवा ते जेव्हा म्हणतात की अरे मला नव्हतं वाटलं हा ट्विस्ट असेल, तर ते करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की तो सेलिब्रिटी येतो तेव्हा ते वाढतं, अरे बापरे समोर हे आहेत का, मग जास्त जोर लावायला लागणार, कारण आपल्याला टास्क वाढला, आता त्यांना हसवायचं आहे आपल्याला. त्यामुळे ते प्रेशर असायला पाहिजे. मी ते भाऊला म्हणतो, ते आम्ही असं करूनच ठेवलंय, आज हसलेत उद्या हसतील का. पण सर, तुम्ही साधारणपणे कितवा ड्राफ्ट ओके करता एखाद्या स्क्रिप्टचा?
म्हणजे आपण पहिल्यांदाच मी एवढा विचार बोलतेय, कितवा ड्राफ्ट अप्रूव्ह होतो तुमचा? नाही, किती वाजता होतो किती वाजता होतो, हा हे किती महत्वाचं वाजता आणि कितवा? कारण ही प्रोसेस कशी आहे, गेली 10 वर्ष चालू. त्याच्या आधी मी फुबाई फुल लिहायचो, तिथून ती सुरुवात झाली होती. एक स्किट, भाऊ आणि सुप्रियाचं स्किट लिहायचो. त्यानंतर मग भारत गणेशपुरे, सागर कारंडेची ती सिरीज तुम्ही सगळी जी पाहिली ती सगळी मी लिहिली होती. पण हा शो हा नंतर किचकट होत गेला. सुरुवातीला वेळ कमी लागायचा कारण सगळं नवीन होतं. सुरुवातीला वेळ कमी लागायचा. पहिली 3-4 वर्ष जरा लवकर गोष्टी व्हायच्या. पण काय व्हायला लागलं की मलाही माहीत नव्हतं इतकी वर्ष चालणार आहे आणि कुणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे आलेली सेलिब्रिटी पाहुणे जे आहेत आलेले ते एकदा झाले, दोनदा झाले, 25 वेळा, 50 वेळा झाले. तर अनेक पाहुणे हे 70 वेळा येऊन गेलेले आहेत कारण 1000 एपिसोड्स झाले. तर आता काय करायचं? आता त्यांना सगळं दाखवून झालंय मला. म्हणजे त्यांचं विनोद करून झाले, त्यांच्या सिनेमांची स्पूफ्स करून झाली, त्यांचे जेवढे काही फोटोग्राफ्स अवेलेबल होते त्यात विनोद करून झाला, सगळं झालंय, सोशल मीडिया चालून झालं. आता विनोद पुन्हा नव्याने कसा करायचा? मग ती प्रोसेस थोडी डिले व्हायला लागली कारण संपलं. ते संपलं तसं नाही म्हणत मी, पण विचार प्रक्रिया थंडावते आपली. पण ते चॅलेंज होतं की तरी पण त्यातला ताजेपणा आता ठेवायचा. त्याच्यामुळे मग एक ओळ लिहायची आणि अर्धा तास थांबायचं. ही प्रोसेस आहे आत्ता सुद्धा आमची. म्हणजे माझ्याबरोबर विनोद जाधव आमचा लेखक आहे किंवा प्रवीण तिखे लेखक आहेत. आम्ही 1-2 ओळी लिहितो आणि थांबतो परत. जोपर्यंत ते चांगलं नाही पुढे नाही जायचं. अख्खी रात्र जाते आमची. हां, म्हणजे माझ्या घरातली अवस्था अशी असते की आम्ही साधारणपणे 3-4 वाजता बसलो समजा लिहायला संध्याकाळी, तर आम्ही पूर्ण रात्र लिहून सकाळी 8, 8:30 होतात, उजाडतं, माझी बायको येते, तुम्ही अजून झोपलाच नाही का? नाही 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 नाही. मग तुम्ही आता सकाळचा चहा घेणार आहे का? मग सगळे सकाळचा चहा घेतात आणि मग ते स्क्रिप्ट लॉक होतं आणि मग ते घरी जातात. ते असतात 20-22च पानं जे मोठं स्पूफ तुम्ही बघता, पण ते लिहायची प्रोसेस ही तेवढा वेळ चालते हल्ली. कारण मला ते होतं की नाही, आपल्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत पुढे नाही जायचं. म्हणजे माझा तो स्वभाव आहे की चला पटकन काहीतरी लिहूया. आणि माझेच विनोद आहेत, मला माहिती आहेत, ते आठवणार पण नाहीत लोकांना. मी इकडचे 2 टाकले, तिकडचे 2 टाकले, कोणाला कळते माझीच रेसिपी आहे. तर तसं काम नको. त्यासाठी आपण नाही इकडे आलोय. आपणच आपली क्वालिटी म्हणजे ढासळायची, ते बरोबर नाही वाटत. त्यापेक्षा आपण काही करून ते चांगलंच काढायचं. त्यामुळं ती जी एक थोडी चिवट प्रवृत्ती आहे माझी, जोपर्यंत आवडत नाही त्यामुळे माझ्या कामाला थोडा वेळ पण लागतो. पण मला नंतर असं वाटतं की ते बघताना छान वाटतंय ना, मग तो थोडा वेळ गेला तर जाऊ दे, पण ते बघताना छान वाटलं पाहिजे. नंतर सगळं छान होईल, वेळेत केलं वगैरे सगळं झालं, पण अरे ते बघताना मजा नाही येते, आता काय करायचं? तर त्याच्यापेक्षा मला वाटतं की 10 मिनिटं जाऊ दे बाबा, पण ते रिझल्ट चांगला आला पाहिजे. पण भाऊ, आता हे एवढ्या वर्षाचं तुमच्या दोघांचं असोसिएशन आहे. तुम्ही जसं ते म्हणाले की फू बाई फू पासून ते आत्ता हसताय ना, हसायलाच पाहिजे पर्यंत. पण आता ते स्क्रिप्ट रायटर, ते डिरेक्ट करतात, ते अँकरिंग करतात, बरंच काय काय. तरी सुद्धा अजूनही एखादी अशी गोष्ट घेऊन नेहमी तुम्ही त्यांच्याकडे जाता, ती गोष्ट विचारायला इतक्या वर्षात, ती कोणती, काय आहे ते? की एक असतं ना ती छोटीशी गोष्ट की ती निलेशला विचारलीच पाहिजे, ते काय असतं? कधी असं तर हे माझ्या लक्षात येत नाहीये, याची मला लिंक नाही लागत आहे, तर मी त्याच्याकडे जातो की हे असं करून घेऊ का, किंवा मग नको घेऊ का. जिथे शेरो शायरी किंवा थोडं लिरिकल गोष्टी येतात, समजा कविता लिहिण्यात आलेली आहे, तर ते थोडं, कारण सगळं तुम्हाला लाईव्ह करायचं, प्लस त्यात कसं विनोद थोडा इकडे तिकडे आठवत नसला तर तुम्ही फिरवून घेऊ शकता, कारण तो तुम्हाला पाठ नाही समोरच्याला. पण मी तसं दाखवू शकतो की हा असाच होता. पण कविता असेल तर यमक जुळलीच पाहिजे, तर तिथं थोडं कठीण होऊ शकतं कधी कधी, कारण त्याला आधीचंही पाठ करायचंय, डान्सही लक्षात ठेवायचा आहे, मध्ये एखादी ऍक्शन मुवमेंट घडणार आहे ती पण लक्षात ठेवायची, आता ती कविता पण येणार आहे. तर भाऊला थोडं लिरिकल आलं की टेन्शन येतं, कारण ते यमक जर नाही जुळलं तर मग अवघड होतं, मग ते भलतंच काहीतरी होईल. भाऊ, तुम्ही विसरता असे ऑन स्टेज लिहिलेलं शेरो शायरी म्हणा, शेरो शायरी तर होतेच, मग लिहून घेतो कधी कधी कागदावर, मग कधी वाचायचं झालं तर तसं वाचतो, त्याशिवाय होत नाही पाठ माझं. ते शेरो शायरीचाच गोंधळ पण आहे ना, कारण ती अनेक वेळा म्हटलेली असेल तर ती पाठ असते, कारण ती आज मी दिली आहे किंवा 2 तास आधी दिली तर ती अवघड आहे तसं पाठ करणं. अगदी. आणि ना प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे तुमच्या संपूर्ण टीमवर, आणि ते इक्वली आता एक्सायटेड आहेत 27 तारखेसाठी. आधीच्या कार्यक्रमामध्ये एक फॉर्मॅट बघितलाय प्रेक्षकांनी, आणि काय असेल, आता काय होणार, किंवा आता भाऊ काय सादर करणार, डॉक्टर काय बोलणार, माहिती आहे प्रेक्षकांना. नवीन शो, एक नवीन जबाबदारी, नवीन एनर्जी. काय वेगळेपण प्रेक्षक बघणार आहेत, काय वेगवेगळा विचार आहे? आधी निलेश सर, तुम्ही एवढे कॅरेक्टर दिले, म्हणजे किती ते लक्षात ठेवायला मलाही कठीण आहेत.
आता नव्या शो साठी काय काय सरप्राईजेस आहेत नव्यामध्ये? पहिलं सरप्राईज तुमच्यासाठी आहे ते ओमकार भोजने, जो आता खरं तर त्याचा दुसरं एक प्रमोशन असल्यामुळे नाही येत, तो येणारच होता. पुन्हा कधीतरी आपण सगळे एकत्र बसू तेव्हा ओमकार पण असेल. तर भाऊ आणि आमची जोडी इतकी वर्ष लोक बघतच होते, त्यामुळे आता ते डोळ्यात पण कळतं की मला काय बोलायचं आहे, मला कळतं की ओके भाऊला काय बोलायचं असेल तर ते आम्ही ऑन स्टेज कधी कधी 4 वाक्यांची 10 वाक्य करू शकतो बोलता बोलता. पण आता ओमकार आल्यामुळे ना एक वेगळाच फ्लेवर आलाय, कारण अचानक ते परमिटेशन कॉम्बिनेशन बदललं. कारण भाऊ आणि ओमकार एक नाटक ऑलरेडी करतायत, करून गेलो गाव, प्रचंड हिट झालंय, खूप रिस्पॉन्स आहे त्याला, आणि ती जोडी ह्या स्टेजवरती येणार, प्लस मला त्यांना दिग्दर्शित करायला मिळणार, ह्याचा एक वेगळाच आनंद. मला ओमकार बरोबर काम करायचं होतं खूप वर्षे, पण मला माहित नव्हतं की तो करेल का किंवा काय, का त्याच्या डोक्यात काय पुढे काय करायचं. पण जेव्हा ह्या शोसाठी मी त्याला विचारतो, लगेच तयार झाला, मी करतो सर. आणि मग जेव्हा मी पहिले 2च दिवस त्याच्याबरोबर काम केलं, मला लक्षात आलं की हे मजेशीर आहे, हे प्रकरण फारच भारी रसायन आहे. कारण एखादा दिग्दर्शक आणि लेखक इतका भुकेला असतो ना असा एखादा ऍक्टर मिळावा म्हणून. तसं माझ्या आयुष्यात भाऊ कदम आल्याने मला खूप फायदा झाला असं मी नेहमी म्हणतो. कारण तुम्ही काही लिहाल, तुम्ही काही कराल, पण त्याला न्याय देणारी व्यक्तीच नसेल समोर त्या लेवलची, तर तुमचं लिखाण शून्य होऊ शकतं कदाचित. तसं आजपर्यंत भाऊनी किंवा इतरही सगळ्या आमच्या कलाकारांनी त्याला न्याय दिलाच होता. पण ओमकार हा एक वेगळंच रसायन घेऊन आला. त्याच्याकडे प्रचंड कॅरेक्टर्स आहेत जी तुम्हाला आता यात बघायला मिळतील. म्हणजे तुम्हाला आज जो ओमकार इथं बघितलाय तुम्ही, तो दुसऱ्या स्किटमध्ये वेगळा आहे, तिसऱ्या स्किटमध्ये अचानक वेगळा आहे, आणि 2 एपिसोड नंतर तो अरे बापरे हे काय नवीन घेऊन आला. कारण त्याला ना ते जमतं, तो ऑब्झर्व करतो. किंवा आपण जरी सांगितलं ना हे असं करून बघ एकदा, आवाजाच्या पट्ट्या बदलणे, वेगवेगळ्या भाषा पकडणे, टोन बदलणे, हे जे काही आहे तर त्याच्याकडे ती वेगळी कला आहे मला वाटतं. आणि फॉर्मॅटचं जसं तुम्ही म्हणालात तसा हा फॉर्मॅट वेगळा आहे. निश्चितपणे प्रमोशन होणार याच्यामध्ये, मग नाटक असो सिनेमा असो, कारण तो प्लॅटफॉर्म हा हक्काचा असायला पाहिजे. आणि तो कलर्स मराठीने ह्यावेळेला आम्हाला दिला, त्यामुळे त्यांचे जितके मानावेत तेवढे आभार खरं तर कमी आहेत. कारण कुठल्याही कलाकृतीच्या मागे जोपर्यंत एक ठाम हात असत नाही मला वाटतं, तोपर्यंत त्या कलाकृतीला काही अर्थ नाही राहत. कारण तो कणा असतो. शेवटी आम्ही काही जरी केलं तरी कुणीतरी म्हणायला पाहिजे ना सतत की हां हां आम्ही आहोत, तुम्ही करा. लढ म्हणणारं तर कुणीतरी पाहिजे, किंवा ते मैदान तर दिलं पाहिजे आम्हाला, नाही तर आम्ही ती मॅच खेळणार कुठे, आमच्या गल्लीत खेळून कोण विचारणार आम्हाला. तर मला वाटतं ते मैदान कलर्स मराठीनं आता आम्हाला दिलंय. तर आता जेवढी मेहनत करावी तेवढी कमी आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये एक गंमत अशी आहे, यात सुरुवातीलाच माझा डबल रोल तुम्हाला बघायला मिळेल एपिसोडच्या सुरुवातीलाच, जे आजपर्यंत नव्हतं बघायला मिळत. एक नॉर्मल अँकर निलेश साबळे आहे, त्याचा एक जुळा भाऊ आहे तो विजय साबळे, तो त्याची एक फॅमिली आहे, त्याची एक बायको आहे जी सुपर्णा प्ले करते, सुपर्णा श्याम, आणि सुपर्णाचा भाऊ कदम आहे, ते एक वेगळं चंदू म्हणून कॅरेक्टर आहे. तर हा काही कमवत नाही आणि ह्याला दररोज एक धंदा करायचा आहे. आणि ह्याचा मित्र आहे त्याला फसवणारा तो फाल्गुनराव, जो प्ले करतो ओमकार, जे आपले जुने राजशेखर नट होते, त्यांचा प्रभाव आहे त्याच्यावरती अजून पण. हा, त्याला असं वाटतं की मुली त्याला भाळतात, पण तसं काही होतं, तो दर एपिसोडला मार खातो, महिलांचा मारच खातो एपिसोडच्या सुरुवातीला. तर त्याला असं वाटतं की त्याच्यात ते सगळं आहे, पण तसं त्याच्यात काही नाहीये, तो मार खातो प्रत्येक क्षणाला. त्याची एंट्री पण कामाला, तुम्ही बघा सायकल बिकल घेऊन, ती काठी घेऊन हातात तो येतो, आणि तो ह्याला नेहमी चाव्या देत असतो की तुझ्या भाऊजीकडून पैसे काढ, आपण धंदा करू. आणि हा आणि तो बायकोला मध्ये टाकून माझ्याकडून पैसे काढतात, आणि प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला एक बिझनेस दिसतो तुम्हाला. एक सेटवरती एक दुकान येतं. मग पहिल्याच एपिसोडला दुकान आहे चहाचं, जेव्हा बाईपण भारीची सगळी टीम आली, आणि मग ते फोन करतात निलेश साबळेला. म्हणजे मीच मला फोन करतो की ह्याने दुकान टाकलंय, पण ते उद्घाटनाला तर कोणीतरी द्या आम्हाला. आणि येणारे सेलिब्रिटी हे उद्घाटनासाठी येत आहेत, भाऊच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी. आणि येणाऱ्या सेलिब्रिटीने फक्त उद्घाटन नाही करायचंय, मग ते प्रोडक्ट बनवायचं पण त्यांनी, ते खपवायचं पण त्यांनी, त्याची जाहिरात पण त्यांनी करायची आहे. म्हणजे येणाऱ्या सेलिब्रिटींना पण गॅगचा भाग होण्याची संधी आहे याच्यामध्ये. मस्त. हा, आणि मग हे होत असतानाच प्रमोशन सुरू आहे. त्यानंतर एक कॅफेवाला एक सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एक वेगळी बैठक घेऊन जरा गंमत जम्मत करायला थोडा वेळ बसतो. त्याच्यानंतर जे लोकांना खूप आवडतं इतकी वर्षानुवर्ष, की सगळे मिळून जे भन्नाट स्किट करतात, स्पूफ करतात, एखाद्या सिनेमाचं एखादी धमाल करतात, ते लोकांना बघायचं असतं. कारण ते एक नाटक किंवा एक छोटा सिनेमा असतो तो लोकांसाठी, तो आहेच, तो पुन्हा लाईव्ह होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 वेगळे सेगमेंट आहेत आमच्याकडे. एक म्हणजे जसं आपण पूर्वी हसाच्या कटफू बघायचो, जे केदार सरांचीच आयडिया होती,
किंवा ETV वरती टिकल ते पॉलिटिकल यायचं पूर्वी, किंवा घडलंय बिघडलंय यायचं. तर त्या फॉर्मॅटमधले शोज नंतर आले नाहीत, पण तो फ्लेवर कुठेतरी यायला पाहिजे होता. ते कोणीतरी, तो सर्वसामान्य माणूस, त्याची समस्या जी कदाचित सगळ्यांना कनेक्ट होईल, तर तो परत एक वेगळा सर्वसामान्य माणूस ओमकार करतोय, त्याची एक फॅमिली आहे परत. ते एक वेगळं स्किट तुम्हाला दरवेळेला बघायला मिळणार. आणि एक वेगळा विषय, तर त्यात पहिल्याच दिवशी विषय की मतदानाचा दिवस, जो आत्ताचा रिसेंट आहे की मतदानाच्या दिवशी 2 फॅमिलीज मध्ये काय तयारी चालली. एक अगदीच श्रीमंत फॅमिलीमध्ये काय तयारी चालली, आणि एक ओमकारची जी फॅमिली जी चाळीत राहते, तर त्यांच्यासाठी तो सण आहे. मग त्यांनी तोरणं आणली आहेत, माळा आणल्यात, घरातले वैद्य एवढं का करताय, एवढं का सजवताय तुम्ही, का सण थोडीच येतो. म्हणजे सणच आहे ना, 5 वर्षांनी येतो एकदा तो सण आहे. अरे 31 डिसेंबर दरवर्षी येतो, तो सण नसून पण तुम्ही एवढी तयारी करता. मग 5 वर्षात येणाऱ्या एका सणाने जे आपलं भविष्य आहे त्याचं तुम्हाला सणासारखं सेलिब्रेशन का नाही. चांगले कपडे घातले पाहिजेत आपण, सगळ्यांनी लवकर उठायचं, सगळ्यांनी छान आंघोळ करायची आणि आपण मतदानाला जायचं. हे घरात ह्या ठरतंय. ह्या घरात चाललंय की आपण कशा पद्धतीने सुट्टी एन्जॉय करूयात. आपण 4 नाही मतदानाला गेलो तरी काही फरक पडणार नाही असं त्यांचं मत आहे. मग त्यातली एक मुलगी म्हणते की मग त्यापेक्षा आपण ते तरी करूया जे गव्हर्नमेंटने आपल्याला कंपल्सरी केलंय. काय ते नाही का, सेल्फी काढायचा असतो, इकडे मी शाई ती आणली म्हणते घरी, मार्करनी करू. तिला वाटतं ते गव्हर्नमेंटने सांगितलं असं तिच्या डोक्यात, हल्लीच्या पिढीच्या. तर ती म्हणते मग एवढं तरी करूया ना डॅड आपण. मग सगळ्या मैत्रिणी ते फोटो टाकणार, माझाच नसणार, मध्ये बरं नाही वाटत. तर त्यांच्यासाठी मतदानाचा दिवस इतका हलका फुलका आहे आणि यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एंड छान आहे की मतदान करायलाच पाहिजे. मग दोन्ही फॅमिली जातातच शेवटी मतदानाला, कारण त्यांच्या म्हणजे मी सांगूनच टाकतो, कारण तर ती उत्सुकता तुम्हाला वाढेल ती बघण्याची, की जी श्रीमंत फॅमिली त्यांच्यातली शेवटी एक मोलकरीण उशिरा येते आणि ते विचारतात त्या कामाला मावशींना की का उशिरा आला. तर ती म्हणते मी मतदानाला गेले होते. आणि ती त्यांचे डोळे उघडते की तुम्ही नाही गेला पण मला जाणं गरजेचं आहे. पाहिजे तर मला कामावरून तुम्ही काढून टाका, पण हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा होता. आणि मग त्यांनाही वाटतं की आपण चुकतो. तर हे जे विषय आहेत ते म्हणजे मॅड कॉमेडी एका बाजूला आहेच आहे, जी लोकांना बघायचीच आहे, पण शेवटी तो मंच आहे. मला वाटतं की इतका मोठ्या प्रमाणावर ऑडियन्स येणार, समाज येणार, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण एक पैसा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न तर करू. त्यातून किती बदल घडेल मला माहित नाही, पण प्रयत्न करणं गरजेचं. आणि ज्या कार्यक्रमांची तुम्ही आता नावं घेतली ना, ते कार्यक्रम प्रेक्षकांनी खूप आवडीने बघितले, किंवा घडले बिघडले म्हणजे काव्यात्मक पद्धतीने जे बोललं जायचं ते कमाल होतं. बिझनेस बद्दल तुम्ही आता म्हणालात, म्हणजे आता मला ना, मी आता विचार करेन की तुम्ही काय काय बिझनेस दाखवाल आता या कार्यक्रमामध्ये. चहा तर उदाहरण झालं, काय काय बघायला मिळेल माहित नाही. सरांनी ओमकार बद्दल इतकं सांगितलं, तुम्ही नाटकामध्ये काम करताय, पहिलाच प्रोमो तुमचा त्याच्यासोबतच आउट झालाय आणि मस्त आहे तो प्रोमो, धमाले जे काही आम्ही बघतोय तो. भाऊ किती एन्जॉय करताय आणि कशी ओमकार बरोबर मैत्री जमली आहे नाटकापासून आतापर्यंत? हो नाही, खूप एन्जॉय करतोय. म्हणजे खरं तर महाराष्ट्राला आता मी तर दिसतोच आहे, प्रेम बघतोच आहे प्रेक्षकांचं, आणि त्याचबरोबर एक ओमकार आला आणि तोही महाराष्ट्राला खूप आवडीचा आहे, लाडका आहे. त्याचा एक ऑडियन्स आहे, माझा एक ऑडियन्स आहे. आता ह्या दोन्ही ऑडियन्सला मिळून हे दोघं एका मंचावर बघायला मिळणार आहेत. नाटकात तर बघतातच, पण आता ही वेगळी केमिस्ट्री जी पोचली नाही आमच्यापर्यंत त्यांना बघायला मिळणार आहे. आणि खूप ते लोक धमाल करणार आहेत. आम्ही जेवढी करतो आहे, आणि म्हणजे काळजीपोटी की चांगलं झालं पाहिजे, चांगलं अजून छान छान दिलं पाहिजे प्रेक्षकांना, आणि प्रत्येक सेगमेंट झाल्यावर मस्त आलं ना, मस्त आलं, ही सतत आहे. कारण आता प्रेक्षक आम्हाला पुढे विचारतीलच, बरोबर आहे, आणि त्यांना आवडलं तर ते कंटिन्यू बसतील. म्हणजे जसं साबळे म्हणाल की बाबा आत्ताच्या ह्याच्यात इन्स्टाच्या ह्याच्यात 2 ते 30 मिनिटं अशी जी काही चालतात सेकंद, 90 सेकंद, तर आता हे 1 तास बसवायचं आहे प्रेक्षकांना, तर ते तेवढ्याच दर्जेचं झालं पाहिजे तरच बसतील. सोशल मीडियामुळे अटेन्शन स्पॅम इतका कमी झालाय ना, 90 पटकन स्क्रोल केलं जातं. आणि खरंच हा टास्क आहे, अशा वेळी 1-1 तास खुर्चीला खेळून ठेवणं. सो तुम्ही सगळे जबरदस्त तयारी करतातच आहात. प्रोमोपासून ते आता शोचा पहिला प्रोमो निघेपर्यंत जर्नी धमाल असणार. ऑब्व्हियसली अगदी आलीच 27 तारीख, आणि तुम्ही येताय शनिवार रविवार सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना भेटायला. कसं अपील करायला आवडेलच, तुमच्यावर प्रेम आहेच अख्ख्या जगाचं, तरीही एका नव्या शोवर, एका नव्या चॅनलवर कसं बोलवाल प्लीज? नाही, मला एवढंच म्हणायचं की सवय लागते ना आपल्याला एखाद्या गोष्टीची, की तुम्हाला जर एखाद्या म्हणजे चहाची सवय बघा एखाद्याला, तर त्याला साधारण अमुक टायमिंगला चहाच लागतो. तुम्ही त्याला कॉफी द्या, ग्रीन टी द्या, आणखीन काहीतरी भारी द्या जगातलं, तो म्हणता नाही मला चहा हवा आहे. हे प्रत्येकाचं होतं आपल्याला. आपण परदेशात जाऊ, कुठेही जाऊ, आपण काही करून गल्लीबोळ शोधू, पण चहा पाहिजे मला. मला वाटतं की ती जी चहाची सवय आहे ना,
ती ह्या सगळ्या टीमची सवय आहे आणि या कॉमेडीच्या प्रकाराची सवय. त्यामुळे लोकांना तो आपलेपणा हवाच आहे. फक्त ते शोधत होते की कुठे गेलाय तुम्ही, गायब झालात की काय, कारण काही वेळेला आम्ही दिसत नव्हतो की मग काय कधी येताय. तर मला वाटतं की आता येतोय तुमची आवडती चव घेऊन, कारण शेवटी ती मराठमोळी चव कुठेतरी सापडली आम्हाला असं मला वाटतं आणि ते आवडली लोकांना, ते जेवण आवडलं. मला एकाने मध्यंतरी प्रश्न विचारला होता की एका ठिकाणी आता तुम्ही नाहीये, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चाललाय, तुम्हाला भीती नाही का वाटत? म्हणलं बघ कसं असतं, हॉटेल एका ठिकाणी बंद होतं आणि दुसऱ्या ठिकाणी सुरू होतं, तर टेन्शन कोणाला यायला पाहिजे? ज्याच्याकडे शेफ नाही. लपडं शेफ करू शकतो, लपडं शेफमुळे होतं. मला असं वाटतं की स्वयंपाक मीच बनवत होतो, त्यामुळे मी इकडे आलो स्वयंपाक मीच बनवणार आहे. त्यामुळे मला माहिती आहे प्रेक्षकांना भाकरी आणि काय लागतं खायला, जे आवडेल ते मी त्यांना देईल चांगलं बनवून. तर तो प्रयत्न आहे, हा काय ओव्हर कॉन्फिडन्स नाही. पण इतकी वर्ष करून मला थोडा अंदाज आला की प्रेक्षकांना काय पद्धतीची कॉमेडी लागते किंवा स्वच्छ लागते असं मला वाटतं अजूनही, कारण फॅमिली ऑडियन्स आहे. मी नेहमी म्हणतो की माझे आई वडील बघू शकतात का हा जोक, तर मी तो प्रेक्षकांना दाखवेन. कारण कुठेतरी काहीतरी सुरू झालं, माझी आई म्हणत थांबणार मी पाणी पिते, तर समजून घ्यायचं आपलं काहीतरी चुकतंय. तर ते नाही करायचं आहे आपल्याला. माझी लहान मुलगी आहे, आई आहे, बायको आहे, आजी आहे घरामध्ये, सगळ्यांना ते छान बघता आलं पाहिजे. इतका स्वच्छ आणि सुंदर आपण ती निरागस कॉमेडी लोकांना देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. तर ह्यावेळेला कलर्स मराठीने आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे आणि मला तेच हवं होतं की कुणीतरी आत्ता उभं राहणं पाठीशी गरजेचं होतं. कारण मला असं वाटायचं की खूप आहे, टीमकडे खूप आहे, पण तो सपोर्ट कुठेतरी अजूनही हवा होता मला आणि मला वाटतं की तो आत्ता मला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. तुमचं माध्यम आहे एवढं मोठं आता, त्यामुळे ते आणखीन आम्ही पोहोचू. पण आज इथं पण आम्ही बसलोय तर आमच्याबरोबर सकाळपासून एक व्यक्ती आहे, मला त्यांचं नाव घ्यायचं आहे, सुगंधा लोणीकर मॅडम. कारण मला सुपरस्टारपासून त्या ओळखतात, म्हणजे मी कुणीच नव्हतो तेव्हापासून त्या मला ओळखतात आणि आज सकाळपासून त्या आमच्याबरोबर आहेत. ते एवढ्या फिरतात, म्हणजे त्यांची एनर्जी कमाल आहे खरं तर. आणि ते तुमची ओळख जास्त आहे आमच्यापेक्षा, कारण त्या तुमच्याशी जास्त कनेक्ट आहेत. पण ही मंडळी आम्हाला घेऊन रोज फिरत आहेत प्रमोशनसाठी. आपण इकडे जाऊ तिकडं, जीवाचं रान ती लोक करतात. त्यामुळं बरं वाटतं की मग आपण काहीतरी करतो त्याचा कुणाला तरी कौतुक आहे ना. मला नेहमी वाटतं की आपण काहीतरी करतो का घरात, तर आपल्याला वाटतं की आपल्या आईवडिलांनी जर म्हणलं हे मस्त आहे, तर ते करण्याला काहीतरी अर्थ आहे. तुम्ही घरच्यांसाठीच करत असता अल्टिमेटली. मला असं वाटतं की आता नवीन कुटुंबात आलोय आणि कुटुंबातली माणसं, म्हणजे मी मुद्दाम सांगू शकतो की मला केदार सर रोज एक फोन करतायत हल्ली. एक चॅनल हेड आहेत ते, त्यांना खूप व्याप आहे, तर त्यांनी त्यातूनही वेळ काढून फोन करणे आणि कसं झालंय, एडिट कसं चाललंय, तुला आवडतंय ना, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना. एका चॅनल हेडनी दररोज एक फोन करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्यात ती केदार सरांनी करणं. तर मी हे का बोलतोय, कारण खरं होतंय हे, आणि हे रेअरली आहे. मला वाटतं की आजच्या ह्या सगळ्या धावपळीच्या जगात ही माणसं मला एवढा सपोर्ट करतात, त्यामुळे माझी जबाबदारी पण वाढली आहे आणि मला आनंद पण वाटतं. क्या बात. भाऊ, प्रेक्षकांना सांगा 27 तारखेला. आम्ही फक्त काय केलंय आता, कलर मारलाय घराला. भाऊ बिग भाऊ. आणि प्रेक्षकांची इच्छा असेलच की आता इथे दिसत नाही तर कुठेही गेलेत, आणि ते आता कळतेच. आमचे प्रमो सुरू झालेत आणि आम्ही नाटका थ्रू जेव्हा प्रेक्षक फोटो काढायला येतात तेव्हा सांगतोच कलर्सवर येत आहे, आता पहा कलर्सवर येतोय, हसताना असायलाच पाहिजे. तर सगळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या जनतेने प्रेम केलं आहे ते अजून त्याच्यात भर पडो, आणि कलर्स आमचे जसे हास्याचे कलर्स तुमच्या घरात तसे कलर्स उडो अशी इच्छा आहे माझी. आणि सगळे तेवढंच प्रेम करतील आणि तुमच्या इच्छेवरच आमचा कार्यक्रम अवलंबून आहे. आणि तुम्हाला हसवायला आम्ही दर शनिवार आणि रविवारी येतोच आहोत रात्री 9 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. खूप मस्त, थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा तुमच्या दोघांना आणि संपूर्ण टीमला. संपवण्याआधी कारण हे आता ह्या संदर्भात आहे म्हणून हे राहता कामा नये. खरं तर यात आणखीन एक सेगमेंट आहे जो लोकांसाठी, जे पहिल्यांदा होतं. ओके. कसं झालं की आम्ही तर कॉमेडी करतो कारण समजा आपण तो व्यवसाय निवडलाय, पण हल्ली काय झालं, रील्समुळे ना घराघरात कलाकार निर्माण झाले. मग ते कोण आहेत? मग ते कदाचित आजी आजोबा आहेत, नवरा बायको आहेत, नवरा बायको मुलं आहेत, मुलगा आणि आजी आहेत. तर अशा सगळ्यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. आणि पहिल्या 2 एपिसोडमध्येच तुम्हाला कळेल
की जसा एक मीच शो केला होता लाव रे तो व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये. येस. तर ती जी कॉन्सेप्ट होती की तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवा, तर आता आम्ही रील्स मागवतो लोकांची आणि आम्ही तुम्हाला तिथे येण्याची संधी देणार आहोत. प्रत्येक एपिसोडला 3 फॅमिलीज येऊ शकतात. तुम्ही व्हिडिओज पाठवा, सिलेक्टेड फॅमिलीना आम्ही बोलावणार, जास्तीत जास्त लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण पर वीकला 3 फॅमिलीज येतील. त्यांची रील्स कमीत कमी 3-3, 4-4 रील्स त्याच स्टेजवरती आमच्या LED वर दाखवली जातील. त्यांना जज करतील समोर भरत जाधव सर आणि अलका गुबल मॅडम, आणि त्यातून ते एक विनर पण ठरवतील, ज्यांना तिकडेच एक बक्षीस पण मिळेल त्यांच्या हस्ते. आणि त्यांना म्हणजे सगळ्यांनाच पुन्हा मंचावरती येण्याची संधी मिळेल आणि तिथून ते आवाहन करू शकतील, त्यांचेही प्रेक्षक वाढतील आणि अर्थात आम्हालाही छान वाटेल की आमच्या फॅमिलीत हे लोक ऍड होत चालले. त्यामुळे हा एक वेगळेपणा या कार्यक्रमात आहे जो पूर्वी नव्हता. पण जरा या डिसिजनच्या मागे कोण व्यक्ती आहे? मला खरंच नाव ऐकायला आवडेल त्यांचं. मी माझीच होती आयडिया. खूप मस्त, म्हणजे खूप कौतुक आहे सर तुमचं यासाठी, कारण लाईक यू सेड की खूप आणि कमाल बनवतात रील्स. आपण असं म्हणतो की काय सगळं इंस्टाग्रामवर, पण काही काही खरंच असं टॅलेंट आहे जी लोक खूप सुंदर बनवतात आणि हा मंच बेस्ट आहे. म्हणजे मला आवडलंय हे, खूप भारी आहे की प्रत्येकाला तो माझा कार्यक्रम असं वाटलंच पाहिजे की आता हा सेगमेंट आता माझा येणार आहे, आता मी दिसणार आहे इथे. तर कुणी या, सगळ्यांसाठी तो मंच आहे, हा तुमचा मंच आहे, तुम्ही या, तुम्ही एन्जॉय करा. खूप मस्त आणि फार छान गोष्ट सांगितली सरांनी. आता खूप टॅलेंट आहे आपल्याकडे, प्लीज पाठवा त्यांना व्हिडिओ. मस्त आहे सर, थँक्यू खरं तर ह्याच्यासाठी. कारण आसपास ना ऑफिसमध्ये किंवा ट्रेनमध्ये असे आम्ही खूप लोक बघतो की जे मस्त करत असतात आणि छान आहे. थँक्यू त्यासाठी. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि मी एक्सायटेड आहे सेटवर यायला, लवकरच येईन. थँक्यू 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 राजश्री मराठी.